आजच्या व्हिडिओमध्ये आपण हादग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। सर्वात आधी त्या शेंगांना बारीक बारीक तुकड्यांमध्ये तोडून आपल्याला 1 ते 2 मिनिटे उकडून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याची भाजी बनवायची आहे। तर भाजी बनवण्यासाठी मी येथे शेंगदाणे तीळ भाजून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकत आहे। यांचा आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे व त्यासोबतच बघा येथे मी शेंगा ह्या उकडून घेतलेली आहे व येथे मसाल्याचं वाटण टमाटर कांदे हळदी पावडर मिरची पावडर मीठ घेतलेला आहे व यांना मी वाटून घेणार आहे म्हणजे त्यांचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। आता बघा एकीकडे कढईवरती तेल ठेवलेला होता गरम होण्यासाठी जो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदे टाकलेली आहे आणि कांद्यांना छान असं शिजतपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता हा मसाल्याचा वाटण यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या मसाल्याच्या वाटणला छान असं शिजू द्या काही वेळासाठी, तोपर्यंत छान परतत राहा। त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण तीळ शेंगदाणे व मिरचीचा पेस्ट केलेला होता तो टाकायचा आहे आणि आणखीन त्याला असं छान परतून घ्यायचं आहे, छान शिजू द्यायचं आहे। कलर थोडा डार्क येईपर्यंत छान असं शिजू दिलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडं हळदी पावडर टाकूया। हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर टाकल्यानंतर छान असं परतून घ्या सर्वांना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाका। टमाटर टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजतपर्यंत काही वेळासाठीच झाकून ठेवायचं आहे। 1-2 मिनिटांसाठीच झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघा टमाटर छान शिजलेले आहेत। आता त्याला छान असं 1-2दा परतून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला या मसाल्यांमध्ये हादग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत। बघू शकता हे आपण बारीक तुकड्यांमध्ये तोडून घेतलेलं होतं आणि उकळून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मसाल्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता छान परतून घ्या जेणेकरून सगळं मिक्स झाले पाहिजे आणि काही वेळासाठीच आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघा छान असे शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया। हा मसाल्याचं पाणी आहे मी इथं टाकलेलं आहे आणि त्यानंतर यांना छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। काही वेळासाठी झाकून ठेवा। काही वेळानंतर बघा छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याला छान असं परतून घेऊया आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर ही हादग्याची शेंगाची भाजी एकदम रेडी झालेली आहे। खायला खूप चविष्ट असते। ही रानभाजी आहे, शरीरासाठी पौष्टिक असते। नक्की बनवा, एकदा तरी नक्कीच बनवा। आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर बघू शकता काय झणझणीत मसालेदार भाजी दिसत आहे, खूप टेस्टी लागते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।